नमस्कार, मी डॉक्टर गणेश वाघमारे। आपण पाहत आहात कुलस्वामिनी होमिओ हे आरोग्यविषयक चॅनल। आज आपण बोलणार आहोत कोलेस्टेरॉल या विषयावर। कोलेस्टेरॉल हे प्रमुख हृदयाच्या अनेक आजारांना कारणीभूत आहे। आपल्या शरीरामध्ये मुख्यतः दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात। यापैकी पहिल्या कोलेस्टेरॉलचं नाव आहे LDL कोलेस्टेरॉल आणि दुसऱ्या कोलेस्टेरॉलचं नाव आहे HDL कोलेस्टेरॉल। मित्रांनो, LDL कोलेस्टेरॉल हे एक बॅड कोलेस्टेरॉल म्हणून मानले जातं। आपल्या आर्टरीज किंवा हृदयाच्या ज्या धमन्या असतात यांच्यामध्ये हे कोलेस्टेरॉल जमा झाल्यानंतर ब्लॉकेज निर्माण होतात। या व्यतिरिक्त HDL कोलेस्टेरॉल हे एक गुड कोलेस्टेरॉल म्हणून मानले जातं। आपल्या हृदयाला प्रोटेक्टिव्ह म्हणून काम करण्याचं काम हे HDL कोलेस्टेरॉल करतं। आपल्या शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आपला दैनंदिन आहार, आपली लाईफस्टाईल आणि आपलं वजन हे खूप महत्त्वाचे घटक आहेत। कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत जे की खूपच उपयुक्त आहेत। हृदयाच्या अनेक आजारांपासून आपण संरक्षण करू शकतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी काही तुम्हाला उपाय सांगणार आहे जे खूपच उपयुक्त आहेत। मात्र या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण याच प्रकारचे अनेक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ इन फ्युचर तुम्हाला या चॅनलवर नक्कीच मिळतील। सोबत हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी पहिला उपयोग जाणून घेऊ लसणाचा। मित्रांनो, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसणाचं सेवन अतिशय फायदेशीर दिसून आले। लसणांमध्ये एलिसिन नावाचं एक कंपाऊंड असतं जे खराब कोलेस्टेरॉल कमी करायला खूप मदत करतं आणि HDL कोलेस्टेरॉल जे असतं याचं प्रमाण वाढवायला लसण मदत करतो। आपल्या शरीरासाठी HDL कोलेस्टेरॉल खूपच चांगलं असतं। याशिवाय BP कंट्रोल करण्यासाठी लसणाचा उपयोग खूप महत्त्वाचा आहे। लसणांमध्ये इतरही काही ज्या प्रॉपर्टीज आहेत जसं की अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहे, यामुळं तुमच्या हृदयाचं संरक्षण व्हायला मदत होते। सकाळी उठल्यानंतर उपवासपोटी 1 किंवा 2 लसणाच्या पाकळ्या चावून जर खाल्ल्या तर ते खूपच उपयुक्त असतं। कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दुसरा उपाय आहे ग्रीन टीचा। ग्रीन टी सुद्धा हृदयासाठी खूपच उपयुक्त आहे। याशिवाय ग्रीन टी घेतल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं, तुमची एनर्जीची लेव्हल जी आहे ती वाढायला लागते। ग्रीन टी सुद्धा LDL कोलेस्टेरॉलची लेव्हल कमी करायला मदत करते आणि HDL कोलेस्टेरॉलची लेव्हल वाढवायला मदत करते। ग्रीन टी अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी घेऊन येते। हृदयाला प्रोटेक्ट करण्यासाठी ग्रीन टी खूपच उपयुक्त आहे। दिवसभरातून 1 किंवा 2 कप ग्रीन टीचं तुम्ही सेवन करू शकता। मात्र ग्रीन टी घेताना यामध्ये साखर टाकू नका, कारण साखर न वापरणं तुम्हाला जास्त फायदेशीर राहील। मित्रांनो, पुढचा घरगुती उपाय जाणून घेऊ धण्याचा। मित्रांनो, धणे हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात। धणे सुद्धा आपल्या हृदयाला प्रोटेक्ट करायला खूप मदत करतात, कारण धण्यामध्ये LDL कोलेस्टेरॉल कमी करण्याची ताकद आहे, HDL कोलेस्टेरॉल वाढवण्याची ताकद आहे। अशा प्रॉपर्टीज असल्यानं धणे खूपच हृदयासाठी चांगले आहेत। धणे आपली बुद्धी देखील तेज करतात, तसंच डोळ्याची नजर वाढवायला देखील मदत करतात। तसं पाहायला गेलं तर आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपण धण्याचा वापर नेहमीच करत असतो, पण याचा थेरपॅटिक वापर म्हणून जर केला तर निश्चित आपण हृदयाच्या अनेक विकारांपासून सहज दूर राहू शकतो। धण्यांना गरम करून चावून खाऊ शकता किंवा आपण या धण्यांना कच्चं देखील खाऊ शकता। धणे हे चवीला चांगले असल्यानं आपण या धण्यांचा वापर खडी साखराबरोबर किंवा बडीसोप बरोबर देखील करू शकता। कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी अर्धा ते 1 चमचा धणे जे असतात ते चावून खा। कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी पुढील उपाय आपण जाणून घेऊ। यासाठी सर्वात उपयुक्त वनस्पती आहे ती म्हणजे मेथी। मेथीच्या दाण्याचा वापर कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे। तसं पाहायला गेलं तर डायबिटीसचे अनेक रोगी या मेथी दाण्याचा वापर करतात, पण याशिवाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी देखील मेथी दाण्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो, कारण मेथी दाण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणात असतात। या व्यतिरिक्त मेथी दाण्यांमध्ये हाय फायबर असतात, प्रोटीन्स असतात, अनेक प्रकारचे फायटोकेमिकल्स असतात। यासाठी रात्री झोपताना मेथी दाणे भिजत घालून सकाळी उठल्यानंतर या मेथी दाण्याचं पाण्याचं सेवन तुम्ही करू शकता।
किंवा मेथी दाणे तुमच्या भाजीमध्ये किंवा डाळीत टाकून त्याचा वापर करू शकता। मेथी दाण्याचा वापर गर्भवती महिलांनी कधीही करू नये। पुढचा उपाय आहे आवळ्याचा। आवळा शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलची लेवल कमी करायला मदत करतो। आवळ्यांमध्ये काही डायटरी फायबर्स आहेत ज्यामुळे कोलेस्टेरॉलची लेवल कमी व्हायला मदत होते। आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यानं त्या हृदयासाठी खूपच उपयुक्त असतात। आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असल्यानं हृदयाच्या धमन्या ज्या असतात त्या जाड होण्याचं प्रमाण कमी होतं। याशिवाय हार्ट डिसीजपासून सुद्धा संरक्षण व्हायला आवळा खूप मदत करतो। म्हणून आपल्या दैनंदिनीमध्ये आवळ्याचं सेवन वाढवू शकता। याशिवाय आवळा आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे उपयुक्त आहे। मात्र आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आवळ्याचा उपयोग कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीच जाणून घेऊ। यासाठी दिवसभरामध्ये 1 ते 2 आवळ्यांचं सेवन तुम्ही करू शकता। आवळा हा कच्चा खायला थोडासा आंबट असल्यानं थोडासा त्रास होऊ शकतो, पण थोड्या वेळानं आपल्या तोंडाला चव देखील येते। पण आवळ्याचा मुरब्बा खाणं देखील आपल्या हृदयासाठी खूपच हितकारक आहे। आवळ्याचं लोणचं किंवा आवळ्याची कँडी मार्केटमध्ये मिळते, याचाही वापर आपण करू शकता। आजकाल आवळ्याची पावडर देखील बाजारात उपलब्ध असते। हिचा वापर अर्धा ग्लास कोमट पाण्यात टाकून सकाळ संध्याकाळ टाकून घेऊ शकता। आवळ्याचं सेवन उपवासपोटी करणं अतिशय हितकारक आहे। आपण पुढची वनस्पती बघूयात, अर्जुन छाल। अर्जुन छाल देखील कोलेस्टेरॉलची लेवल कमी करण्यासाठी खूपच हितकारक आहे। अर्जुन छाल हृदयाच्या इतर विकारावर सुद्धा रामबाण म्हणून काम करते। अर्जुन छालीचे चूर्ण 1 चमचा घेऊन ते दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये टाकून 10 मिनिटांपर्यंत गरम करून थंड झाल्यानंतर 1 ते 2 वेळेला दिवसातून घेऊ शकता। कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये फायबरचं प्रमाण वाढवणं खूपच उपयुक्त आहे, कारण फायबर तुमच्या रक्तात शोषले जाणारे कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करतं। तुम्ही हे पदार्थ खाऊन फायबरचं प्रमाण वाढवू शकता। तपकिरी तांदूळ, बार्ली आणि संपूर्ण गव्हाचा पास्ता खाणं हे अतिशय उपयुक्त आहे। फळं, भाज्या, बीन्स, मसूर आणि हरभरा यासारख्या डाळींचा वापर आपल्या आहारात वाढवा। याशिवाय काजू आणि काही बिया असतात, जसं की टरबूजच्या बिया आहेत, या देखील तुम्ही सेवन करू शकता। निरोगी चरबी खाणं हे सुद्धा खूप फायदेशीर आहे। यामध्ये मासे, ऑलिव्ह ऑइल, रेस्पिड ऑइल तुम्ही सुद्धा खाऊ शकता। मित्रांनो, याच प्रकारचे छोटे छोटे घरगुती उपाय जर केले तर निश्चितपणे आपण हृदयाच्या अनेक आजारांना टाळू शकतो। चला तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।